भिवंडी ग्रामीण विधानसभा महाविकास आघाड़ी के लोकप्रिय उम्मीदवार श्री महादेव जी घाटाल के चुनाव प्रचार सभा का आयोजन आज दिनांक 6 नवंबर 2024 को भिवंडी तालुका के अंबाड़ी नाके पर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों दिग्गज मान्यवर व महाविकास आघाड़ी के नेता तथा कार्यकर्ता और पदाधिकारी उपस्थित थे। सभी लोगों ने दिनांक 20 नवंबर 2024 को महाविकास आघाड़ी के लोकप्रिय उम्मीदवार श्री महादेव जी घाटाल को मशाल वाली बटन पर ज्यादा से ज्यादा वोट देकर जिताने की अपील की। कोणा एका व्यक्तीची नाहीये तर ही निवडणूक आहे मराठी माणसाचा स्वाभिमान, मराठी माणसाची अस्मिता आणि महाराष्ट्र टिकवण्याची ही निवडणूक आहे। लाडकी बहीण योजनेचं आमिष दाखवून महायुतीचा चाललेला केविळवाणा प्रचार बघून अतिशय वाईट वाटते। काल परवा एक महिला भगिनी भेटली, तिला सहज विचारलं मी, काय ताई 1500 रुपये मिळाले ना? त्यावेळेस त्या भगिनीने अतिशय नाराजीचा सूर लावत म्हणाली, ताई काय करू त्या 1500 रुपयाचं? आज मुलांच्या योग्य शिक्षणाचा पत्ता नाहीये, ढासळलेली आरोग्य व्यवस्था आहे, रोजगार नाहीयेत आणि असं असताना त्या 1500 रुपयात 2 वेळची चूल आम्ही कशी पेटवायची आणि आमच्या कुटुंबियाला कसं खाऊ घालायचं हा प्रश्न आहे। त्यापेक्षा त्या सरकारचे 1500 रुपये आम्हाला नकोत, त्यापेक्षा आमच्या महिला भगिनींना सुरक्षित वातावरण द्या, सुरक्षित महाराष्ट्र द्या आणि आमच्या युवकांना रोजगार द्या आणि त्याचबरोबर ढासळलेली जी आरोग्य व्यवस्था आहे ती सुयोग्य करा। म्हणूनच आम्हाला हे 1500 रुपये नकोत। आपण बघाल कित्येक ठिकाणी माझ्या सर्वसामान्य महिला भगिनींनी 1500 रुपये परत दिले आणि त्या म्हणाल्या या 1500 रुपयापेक्षा आम्हाला सुरक्षितता द्या, आमच्या लेकी बहिणी माय भगिनी या महाराष्ट्रात सुरक्षित राहिल्या पाहिजेत। आज महाराष्ट्रातले जवळजवळ 17 उद्योगधंदे इतर राज्यांमध्ये गेलेले आहेत आणि हे सगळं आपल्या महाराष्ट्रातल्या युवकांनी फक्त बघत बसायचं आहे का? आज आमच्या युवकांच्या हाताला रोजगार नाहीयेत। जवळजवळ 4 लाख कोटींची गुंतवणूक इतर राज्यांमध्ये गेलेली आहे, कित्येक लाखांचे रोजगार इतर राज्यांमध्ये गेलेले आहेत। अशा वेळेस युवकांनी या महायुती सरकारला प्रश्न विचारला पाहिजे की महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी जर तुम्ही करत असाल तर मत मागायलाही गुजरातमध्ये जा, इथे थांबू नका। आपण बघत असाल काही महिन्यांपूर्वी, वर्षभरांपूर्वी अतिशय महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का बसेल अशा घटना घडल्या। मराठी माणसाची अस्मिता टिकवण्यासाठी आदरणीय बाळासाहेबांनी उभा केलेला शिवसेना पक्ष, आदरणीय पवार साहेबांनी उभा केलेला राष्ट्रवादी पक्ष फोडला, आमदार पळवले, चिन्ह चोरले। पण मी इथे सांगेन त्यांचं कुटुंब फक्त हे त्यांचं कुटुंब नाहीये, त्यांचं कुटुंब ही समोर बसलेली स्वाभिमानी माझी जनता आहे, माझ्या माय भगिनी आहेत। आणि हीच ती वेळ आहे की महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे की या महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता 50 खोक्यांमध्ये विकली जाणारी नाही आणि हे दाखवण्यासाठी तुम्ही सज्ज आहात, हे तुम्ही दाखवून द्याल असा विश्वास मी येथे व्यक्त करत आहे। मतदान केंद्रावर तुमच्या घरापासून जाण्यासाठी तुम्हाला फक्त 5 मिनिटं लागणार आहेत आणि ईव्हीएम मशीनवरचं बटन दाबण्यासाठी फक्त 5 सेकंद। या 5 मिनिटं आणि 5 सेकंदांमध्ये स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की तुम्ही राम मंदिर बांधलं याचा आनंद, याचा समाधान समस्त जनतेला आहे, परंतु ज्यांच्यामुळे अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातल्या माई भगिनी सुरक्षित राहिल्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाचं काय झालं हा प्रश्न विचारायला तुम्ही विसरू नका। हंडाभर पाण्यासाठी माझ्या माय भगिनींना घालावे लागणारे जे हेलपाटे आहेत याचा विचार करा। माझे जे बेरोजगार युवक आहेत त्यांच्या मनाची जी घालमेल आहे हा विचार करायला विसरू नका आणि मगच आपण आपला निर्णय घेऊन आपलं मतदान करा। आपल्या स्मारकाचं काय झालं हा प्रश्न विचारायला तुम्ही विसरू नका। हंडाभर पाण्यासाठी माझ्या माय भगिनींना घालावे लागणारे जे हेलपाटे आहेत याचा विचार, माझे जे बेरोजगार युवक आहेत त्यांच्या मनाची जी घालमेल आहे हा विचार करायला विसरू नका आणि मगच आपण आपला निर्णय घेऊन आपलं मतदान पासून मातोश्री पर्यंतचा प्रवास हा प्रत्येक शिवसैनिकासाठी हृदय हेलावून टाकणारा प्रवास होता। तोच प्रवास मातोश्री पासून व महाराष्ट्राने सज्ज व्हा असं मी इथे म्हणेन।
माता भगिनींच्या रक्षणासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी, शेतकऱ्यांच्या स्वाभिमान झटणारं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी आपल्या भिवंडी ग्रामीण उमेदवार सन्माननीय मागच्या वर्षी ज्या वेळेला कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक असताना महाविकास आघाडीचे सर्व नेते आम्ही एकत्र बसत होतो आणि त्या वेळेला खरोखर शिवसेना त्या तळागाळामध्ये जेव्हा निवडणूक येतो ती खरोखर निवडणूक ते त्यांच्या म्हणजे तळागाळामध्ये जर संघटना आणि निवडणूक जर आली तर खरोखर ते शिवसैनिक त्यावेळी तळमळाने काम करत असतात. आणि काम करत असताना काही शिवसैनिकांनी सांगितलं की 2014 आणि 2019 मध्ये शांताराम मोरे यांना आम्ही कोणी शातार कुंभ असेल त्यांनी 5,000 रुपये दिले, कोणी प्रतिनिधी असेल, कोणी कार्यकर्ता असेल, अशा कार्यकर्त्यांनी निधी तयार केली आणि ती निधी वापरून कार्यकर्त्यांनी खरं म्हणजे स्वतःची निधी द्यायचे आणि फुकट त्याचं काम करण्यासाठी संपूर्ण या भिवंडी ग्रामीण मध्ये ते फिरत असताना 2 वेळा या शांताराम मोरे यांना त्यांनी निवडून दिलं आणि आज त्यांना लाथ मारून कोण कार्यकर्ता माहित नाही, कोण मतदार माहित नाही, जे काय मिळतं ते घेऊया आणि आपण फरार होऊन ते गेले. आणि खरोखर माझी तर शिवसेनेला आणि माझ्या सर्व महाविकास आघाडीतील सर्व मतदारांना विनंती आहे की ज्या वेळेला उद्धवजींनी राजीनामा दिला आणि त्यावेळी ज्यावेळी वर्षा बंगल्यातून जेव्हा उद्धव ठाकरे साहेब जेव्हा निघाले आणि त्यावेळी त्यांचे मी अश्रू बघितले, हे अश्रू माझ्या या सर्व महाविकास आघाडी किंवा सर्व शिवसैनिकांना विसरू नये. आणि त्या अश्रूचा जर बदला घ्यायचा असेल तर भिवंडीमध्ये, भिवंडी ग्रामीण आणि भिवंडी पश्चिम या मतदारसंघामध्ये आणि भिवंडी तालुक्यातील जे महाविकास आघाडीतील जे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे आणि तोच खरा तर उद्धवजींचा तुम्हाला बदला घ्यायचा आहे. आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुळे पाटील साहेब, उपनेत्या ज्योतिताई ठाकरे, व्यासपीठावर लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज या सभेच्या माध्यमातून सर्वप्रथम सगळ्या शिवसैनिकांचे ज्या कोरोना काळात जे काम उद्धव साहेबांनी केलं, संपूर्ण देशात टॉप 5 राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्य हा अव्वल स्थानी होता आणि त्याचं सगळं श्रेय हे उद्धव साहेबांचं होतं. बोलणं, आरोप करणं सोपं असतो, परंतु करून दाखवणं हे खूप अवघड असतं. असो, मी आजच्या दिवशी एवढंच सांगेन की या सगळ्या गोष्टींची आपल्या सगळ्यांना जाण आहे. आणि आता पुन्हा एकदा मानाने सन्मानाने महाराष्ट्राच्या विधानसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा, मग तो भगवाही असेल, तिरंगाही असेल, सगळ्या प्रकारचे झेंडे असतील, परंतु महाविकास आघाडीचा झेंडा हा महाराष्ट्राच्या मंत्रालयावर फडकावा अशा प्रकारची आपली सगळ्यांची इच्छा आहे. आणि मला विश्वास आहे सध्याचं वातावरण देखील तसं आहे. आपण पाहिलं असेल फोडाफोडीचं राजकारण हे लोकांना आवडलं नाही. मागच्या वेळेस 42 खासदार हे शिवसेना भाजपाचे होते, परंतु यावेळेस फक्त 17 खासदार त्यांचे निवडून आले. ही खरं म्हटलं तर लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. जे आवडत नाही, जे लोकांना मान्य नाही, त्याचा लोक विरोध करतात आणि तो विरोध मतपेटीच्या माध्यमातून दाखवतात, हे आपण पाहिलं असेल. आणि म्हणून पुन्हा एकदा मागच्या वेळेस मी पाहिलं या मतदारसंघ लोकसभेला भिवंडी ग्रामीणमधून कपिल पाटलांना 58,000चं लीड होतं. त्याला बरोबर ना, 58,000चं लीड होतं. परंतु यावेळेस आपण सगळ्यांनी तो 58,000चा लीड तोडून तो लीड फक्त 8,000वर आणला.
त्याच्यात 4,000 मतं तुतारीला गेली. त्याच्यात जे काही प्रॉब्लेम आले आपल्या सगळ्यांना माहित आहे. म्हणून एकंदरीत आताची भिवंडी ग्रामीणची बदललेली परिस्थिती बघितली तर मला विश्वास आहे, आपल्या सगळ्यांना खात्री आहे, फक्त 20 तारखेपर्यंत जागरूकतेने राहायचं आहे. 20 तारखेला आपलं बहुमोल असं मत, मग कुठलंही काम असू दे, पहिल्यांदा मी मतदान करेन आणि नंतर माझं काम करेन, अशा प्रकारची भूमिका या 20 तारखेला आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. सगळ्यांनी एक मताने, भरघोस अशा मताने महादेवजी घाटासाहेब यांना निवडून द्यायचं आहे, असा एक निर्धार आज आपण सगळे या ठिकाणी करूया, एवढं आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतोय. सगळ्यांची रजा घेतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाळासाहेबांची मध्ये आले होते आणि त्याच ठिकाणी आत्ताचे अर्थातच सर्व कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत. त्यांना शिवबंधन बांधलं जात आहे. संख्येने शिव उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आज जाहीर. महाराष्ट्राच्या गर्दनीला नख लावणाऱ्याचे हातही मागे ठेवणार नाही शिवसेना. हा शिवसेनेचा बाणा आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी उभा आहे शिवसेना. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी उभा आहे शिवसेना. उद्धवजी ठाकरे तो स्वाभिमानी बाणा घेऊन निघाले. इथला शिवसैनिक त्या तडफेनं काम करतो. ही इथली वस्तुस्थिती आहे. रोज 2 तरुण बेरोजगारीमुळे आत्महत्या करतायत. रोज 42% बेरोजगार पोरं हिंडतायत आमच्याकडं. लाखो रोजगार मिळवून देणारे प्रकल्प, उद्योग सगळे गुजरातला नेले. तो वेदांता फॉक्सकॉन असेल, टाटा एअरबस असेल, सेफ्रॉन असेल, सिंधुदुर्गाचा पाणबुडी प्रकल्प असेल, सगळे गुजरात. का? महाराष्ट्रातल्या तरुणांनी काय करायचं? त्यांचे गुलाम म्हणून जगायचं. म्हणजे उद्या मुंबई तुमची, भांडी घासा आमची. मग 105 हुतात्म्यांनी बलिदान देऊन मुंबई मिळवली ती कशासाठी? जागं व्हावं लागेल, जागं राहावं लागेल. आणि या निवडणुकीमध्ये ही गद्दारीची कीड अशी गाळावी लागेल की पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही गद्दारी उगवताच कामा नये. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महादेवजी खटाळ त्यासाठी उभा आहे. त्यासाठी ही लढाई कुणा एका व्यक्तीची, कुणा एका पक्षाची नाही. ही लढाई महाराष्ट्र हिताची आहे. ही लढाई महाराष्ट्र धर्माची आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोण सुखी आहे इथं? कुणाच्या वाट्याला सुख आणि समाधान आलं इथं? एक घटक दाखवा. अंगणवाडी सेविकांनी लाखाचे मोर्चे काढले, तुम्हाला पाजर फुटला नाही. अशा सेविकांनी मोर्चे काढले, तुम्हाला दया आली नाही. आता तुम्हाला दया यायला लागली निवडणुका तोंडावर असताना. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, समंजस आहे. आता म्हणे महायुती जर निवडून आली तर पहिल्या 100 दिवसात आम्ही व्हिजन महाराष्ट्र समोर ठेवणार. ज्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अनेकांना रस्त्यावरनं नेऊन पद दिली, मंत्री पद दिली, त्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राला ज्यांनी महाराष्ट्र प्रगती पथावर नेला, त्यांना मुख्यमंत्री पदावरनं खाली उतरवलंय. महाराष्ट्राची प्रगती करणाऱ्या उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली उतरवणाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय एकही शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. उद्याचा महाराष्ट्र घडवायचा असेल, उद्याचा महाराष्ट्र समृद्ध करायचा असेल तर हे करावंच लागेल. ज्या मशालीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा अग्निहोत्र पेटवलं, ज्या मशालीनं आई जगदंबे पुढे महाराष्ट्र धर्माचं साकडं घातलं, ज्या मशालीनं स्वातंत्र्य चळवळीमध्ये क्रांतीच्या ज्वाळा निर्माण केल्या, ती मशाल धगधगती राहायला हवी. ती मशाल पुन्हा एकदा पेटायला हवी. भिवंडी ग्रामीण मध्ये महादेव खटाळांचा विजय करून ही मशाल पुन्हा प्रज्वलित करायला हवी, जी सगळ्या अंधकाराचा नाश करेल आणि महाराष्ट्र पुन्हा समृद्ध करेल. मला खात्री आहे आपण करणारच. जय माझ्या आईचं, माझ्या बापाचं, माझ्या समाजाचं संपूर्ण पाठिंबा राजासाहेबांना. अंबाडी परिसरात खरं तर भिवंडी ग्रामीणमध्ये दिलेली उद्धव साहेबांनी सभा ही मला वाटतं ठाणे जिल्ह्यातली पहिली सभा आहे.
या विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती आणि त्यामुळे जनसामान्यांमध्ये प्रचंड उत्साह आपण पाहिला. ज्या पद्धतीनं या भिवंडी मतदारसंघातले महाविकास आघाडीचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, पण त्याबरोबर आणखीन एक वेगळा उत्साह जनसामान्यांमध्ये आम्हाला पाहायला मिळाला की ज्यांना गेले 2.5 वर्षाच्या आधी जी गद्दारी झाली ती गद्दारी लोकांना मान्य नव्हती आणि त्यामुळे लोक अगदी उत्स्फूर्तपणे या सभेला आलेला आपल्याला पाहायला मिळाले आणि या अनुषंगाने जे काही मार्गदर्शन झालं ते मार्गदर्शन आज हृदयामध्ये साठवून घेऊन या महाविकास आघाडीचे जे आपले अधिकृत लोकप्रिय उमेदवार महादेवजी घाटाळ आहेत त्यांना 20 तारखेला प्रचंड बहुमतांनी मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबून लोक विजयी करतील, हा विजयाची खात्री देणाऱ्या अशा प्रकारची आजची सभा होती असं म्हणायला हरकत नाही. हे बघा, आता कोणत्या पक्षात काय झालंय याच्याबद्दल खरे शिवसैनिक कधी विचार करत नाही. आमचा बाणा लढायचा आणि आमचा बाणा जिंकायचा आणि त्या अनुषंगाने या वेळेला सुद्धा गेले अनेक वर्ष भिवंडी ग्रामीणवर खऱ्या शिवसेनेची एक हाती हुकमी सत्ता आहे. ती एक हाती हुकमी सत्ता या वेळेलाही महादेव घाटाळांच्या रूपाने येणार याची आम्हाला खात्री आहे. उद्धव साहेबांना ऐकायला केवळ भिवंडी ग्रामीण नव्हे, आज देशासह विदेशातली लोक उत्सुक असतात आणि त्यामुळे एक वेगळा उत्साह लोकांमध्ये संचारलेला होता की उद्धव साहेब आजच्या सभेसाठी येतील आणि त्यांचे जाज्वल्य विचार, मग ते हिंदुत्वाचे असेल ते सर्वसमावेशक हिंदुत्वाचे, ज्यामध्ये उद्धव साहेब सातत्याने म्हणतात की आमचं हिंदुत्व म्हणजे प्रत्येकाच्या हाताला काम आणि आमच्या हृदयात राम या पद्धतीचं आहे. कोणती जात आहे, कोणता धर्म आहे, कोणता पंथ आहे काही न बघता शिवसेना सर्वांना बरोबर घेऊन विकासाचं काम करते आणि त्यामुळे उद्धव साहेबांनी गेले 2.5 वर्ष मागील काळात जे काम एक या महाराष्ट्राचं कुटुंब प्रमुख म्हणून केलं, या राज्याचं मुख्यमंत्री म्हणून केलं, त्याच्यावरती कितीही वर्ष भविष्यामध्ये बोलावं तेवढं कमीच आहे. कारण यासारखं काम या अनेक वर्षामध्ये झालेलं आपल्याला दिसलं नाही. खरं तर लोकांचं जीव वाचवणारं हे खरं हिंदुत्व आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की उद्धव साहेब आजच्या कार्यक्रमाला एक महत्त्वाचं असं की संध्याकाळी 7 वाजता महाविकास आघाडीची संपूर्ण राज्याची सभा ही मुंबईला होती आणि तरीही उद्धव साहेबांनी आपल्याला वेळात वेळ काढून दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान मी पोहोचतो या पद्धतीचं सांगितलं होतं. मात्र महाविकास आघाडीची सभा पुढे सरकल्यामुळे त्यांनी यायची तयारी केली होती, परंतु महाविकास आघाडीतले राज्यातले महत्त्वाचे पदाधिकारी त्यांच्यासोबत या महाविकास आघाडी संदर्भातल्या त्या सभेच्या पूर्वी जी मीटिंग होती त्यामुळे उद्धव साहेबांना या ठिकाणी येता आलं नाही. पण एक मात्र आहे की उद्धव साहेब या सगळ्या मतदारसंघातल्या आपले जे काही लोक आहेत, जे जनसामान्य आहेत, जे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद साधून हा विजयाचा एल्गार असाच कायम ठेवून येत्या 20 तारखेला महादेव घाटाळ यांच्या समोरचं मशालीचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करूया हा संदेश आमच्यापर्यंत जो त्यांनी पोहोचवला त्या संदेशाच्या अनुषंगाने इरेला पेटून इकडचा प्रत्येक कार्यकर्ता काम करेल याची आम्हाला खात्री आहे. मी म्हणते या भागात आज या मीटिंगला आलेल्या प्रत्येक कार्यकर्ता ज्या रस्त्याने आलेला आहे तो रस्ता हे गेले अनेक वर्षाचं दुखणं आहे. या भागातली आरोग्याची दैना उडा असेल, या भागातल्या शिक्षणाच्या संदर्भात जे प्रश्न आहेत ते प्रश्न आजही वाडी वस्त्यांवरती लोचली नाहीये. मी परवाच्या दिवशी ज्या वेळेला कांबडीपाडा आणि त्यात गेलो त्या ठिकाणी कुटुंब असलेल्या पाड्यातली काही येऊन ती भेटली की वारंवार अनेक वेळा सांगून सुद्धा आमच्यापर्यंत वीज पोहोचलेली नाहीये. जनसामान्यांचे जगणं सुलभ होण्यासाठी जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी घाटाळ साहेबांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न केले जातील आणि जी गद्दारी झाली, ज्या गद्दारीचा प्रत्येकाला राग आला, ही गद्दारीची मुळं उच्चाटन करून परत या ठिकाणी फक्त आणि फक्त शिवसेना आणि महाविकास आघाडीचा एल्गार होईल याच पद्धतीचं वातावरण राहील याची मला खात्री आहे. महादेवजी घाटाळ साहेब यांच्या प्रचाराच्या साठी आज सभा आयोजित केली होती अंबाडी नाका येथे. आज खरोखरच निष्ठावंत शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते जमले होते. जर विरोधकांना जर बोलायचं असेल की गर्दी कमी होती, ती गर्दी कमी होती पण ती निष्ठावंतांची होती आणि ही विजयाची आणि याची गर्दी होती ही नक्कीच आहे. घाटाळ साहेब हे भिवंडी तालुका तसेच वाडा तालुक्यामध्ये गोरगरिबांसाठी नेहमीच पुढे असतात आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात नक्कीच काही ना काही योगदान त्यांचे असते. त्याच्यामुळे नक्कीच त्याचा फायदा आमचे उमेदवार माधवजी घाटाळ साहेब जे उद्धव साहेब ठाकरे गटाचे आहेत, महाविकास आघाडीचे आहेत, त्यांना जनता नक्कीच स्वीकारणार आहेत. जिकडे तिकडे सर्वांची चर्चा आहे की घाटाळच
घाटाल साहेबच येथील निवडून आणि मशाल चिन्हच हे धगधगणार आहे, यात कुठलीही शंका नाही. खरोखरच आज येथे भरपूर प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती नोंदवली आणि कार्यक्रम खूप छान झालेला आहे. पुन्हा एकदा घाटाल साहेबांना खूप खूप शुभेच्छा. भिवंडी ग्रामीणचे उमेदवार माधवजी घाटाल हे मशाल चिन्हावर निवडणूक लढत आहेत. खरोखरच भिवंडी ग्रामीणमध्ये विकास खूप कमी झालेला आहे. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच भिवंडी वाडा रस्ता, अंजूर फाटा ते कामन रस्ता खूपच खराब झालेला आहे. एकदा तरी जे आजचे आमदार आहेत आमचे शांताराम मोरे, त्यांनी जाऊन बघावे काय रस्त्याची दुरवस्था आहे. त्यांनी काही विकास केलेला नाही याच्यातून दिसत आहे. परंतु योगायोग की तो रस्ता आता मंजूर झालेला आहे आणि तो रस्ता मंजूर होऊनही ते कंत्राटदार कोण आहेत का माहीत नाही. एकदम स्लो काम चालू असल्यामुळे खूप नागरिकांना त्याचा त्रास होत आहे आणि नक्कीच विकासाच्या मुद्द्यावर घाटाल साहेब निवडून येतील, कारण त्यांचा गोरगरिबांसाठी खूप योगदान आहे. ते नेहमीच गोरगरिबांसाठी अन्न वाटप, धान्य वाटप असं नेहमीच काही ना काही कार्यक्रम, साड्या वाटप असू द्या, गोरगरिबांना नक्कीच ज्या ज्या स्कीम येतात सरकारी त्या नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवतात आणि राबवत असतात. म्हणून घाटाल साहेबांचा विजय हा नक्कीच होईल, यात कुठलीही शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज इथे ग्रामीणला अंबाडी नाका इथे महाविकास आघाडीची सभा झालेली आहे. महादेवजी घाटाळ यांची प्रचार सभा होती. इथे सर्व महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, महिला आघाडी सगळ्यांची उपस्थिती होती आणि इथला महत्त्वाचा मुद्दा रस्त्यांचा मुद्दा आहे. रस्ते अतिशय खराब अवस्थेत आहेत, तर त्याचा पाण्याची एक समस्या आहे. तर घाटाळ साहेबांच्या माध्यमातून तो जनतेला नक्कीच पूर्ण करून देतील अशी मी आशा बाळगतो आणि येणाऱ्या निवडणुकीत मशाल या चिन्हावर बटन दाबून महादेव घाटाळ साहेबांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणा अशी मी भिवंडीकरांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.